नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 13 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नंदिनी काव्याला समजावत असते. तेव्हा काव्या नंदिनीला सांगते की ताई, एक आई म्हणून सक्सेसफुल पास होण्यासाठी किंवा एक IAS होण्याआधी मला आई म्हणून फेल व्हायचं नाही आहे. आता काव्या खूप कन्फ्यूज असते, कारण काव्याला कळत नसतं की हे बाळ ठेवायचं की नाही ठेवायचं, मला आई व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे, कारण माझं IAS होण्याचं स्वप्न मला काही झालं तरी पूर्ण करायचं आहे. त्यावेळेस आता काव्या नंदिनीशी बोलता बोलता पायऱ्या उतरून खाली येऊ लागलेली असते आणि पायऱ्या उतरून खाली येतानाच काव्याचा एका पायरीवरून पाय घसरतो, तशी काव्या पडायला लागते आणि काव्या पडायला लागते त्यावेळेस ती तिथलेच असलेल्या एका पिलरला हात धरते, पण तेव्हा एक हात पिलरला तर दुसरा हात काव्याच्या पोटावरती असतो. तेव्हा तिच्या पाठोपाठच आलेली नंदिनी काव्याला म्हणते, बघितलंस काव्या, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालेलं आहे. आता जेव्हा तू पडायला लागलीस त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुझा हात तुझ्या पोटावरती गेला. याचाच अर्थ असा आहे की तुला एक आई म्हणून पास व्हायचं आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर तुला IAS व्हायचं आहे. आता नंदिनी काव्याला सांगू लागते की तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालेलं आहे काव्या, आणि मला असं वाटतं की मी तुला सांगायची गरज नाही आहे. तेवढ्यात हे सगळं रम्या बघत असते. आता रम्या बघताना रम्या नंदिनी आणि काव्याकडे बघत म्हणते, काव्या, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर मी देणार आहे आणि ते कसं उत्तर देते ना बघच तू. नाही तुला जन्माची अद्दल शिकवली ना तर मी नाव नाही सांगणार रम्या, असं म्हणून रम्या आता बोलत असते. तुम्हाला काय वाटतं नक्की रम्याच्या डोक्यात चाललंय तरी काय? तिला काव्याच्या बाळाला या जगात तर येऊ द्यायचं नाहीये. मग त्या काव्याच्या बाळाचा जीव घेताना ती रम्या काव्याचा पण जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे का? जर का रम्याने एखादंही पाऊल चुकीचं टाकलं तर मात्र अख्खं देशमुख कुटुंब त्यानंतर पार्थ रम्याला मात्र सोडणार नाहीये. नक्की मालिकेत पुढं काय होणार आता हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.